नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहता वर्ग 9चा काय पाहताय अक्षर भारती है ना। अक्षर भारती आणि याच्यामध्ये आपलं पहिली पोएम तर आपल्याला प्रार्थना म्हणून आहे, परंतु दुसरी जी आहे ते आहे संतवाणी। ओके, आणि आपण आता यावर्षी हा CBSE ला नवीन आला आहे, यावर्षी मराठीला कंपल्सरी केला आहे। तर हे बुक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हे बुक आहे की अक्षर भारती करके आता हे असं बुक तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल। NCERTचं करा तुम्ही, इंग्लिश मीडियमचं म्हटलं की देतात ते 9th ला। ओके, आणि या बुकचं तर यावर्षी आपण काय करणार आहे, आतापर्यंत तुम्हाला मराठी विषय नव्हताच 9th वाल्यांना, परंतु या वर्षीच 9th मध्ये काय आलाय, कंपल्सरी मराठी आलाय। आणि स्टेट बोर्डला आणि CBSE बोर्डला सुद्धा मराठी हा विषय आहे। ओके, तर आता आपण काय पाहताय, पहिला जो आपला जो म्हणजे काय म्हणते त्याला, पहिली जी आपली पोयम आहे ती संतवाणी मधलीच आहे, कारण का याच्यामध्ये संतवाणी मधूनच ही पोयम घेतलेली आहे। ओके, तर त्या आता आपण ह्या इथे हेडिंग बघूया की त्याच्यामध्ये कोणती आहे, संतवाणीमध्ये पहिली आहे ती भेटी लागे जीवा। याचे कवी कोण आहे, याचे कवी आहे संत तुकाराम महाराज। तर संत तुकाराम महाराज आणि संत कवी म्हटलं की 600-700 वर्षाच्या पहिलीचीच गोष्ट असते ती। ओके, तर संत तुकाराम महाराजांचा पाठपरिचय म्हटलं तर संत तुकाराम महाराजांची ही पोएम आहे भेटी लागे जीवा। तर ते त्यांचं एक त्यांचा जो जन्म हुआ त्यांचं गाव आहे पुण्याजवळ, एक गाव आहे त्याचं नाव आहे देहू। आणि तुकाराम महाराज हे संत, म्हणजे हे संत जे होते ते 17व्या शताब्दीमध्ये होते, एक महान संत होते। आणि त्यांनी तुकाराम महाराजांनी फार मोठ्या काळपर्यंत समाजाला प्रबोधन करण्याचं काम केलं आणि समाजामध्ये भक्तिरसचं त्यांनी काय म्हणते त्याला, भक्तिरसाचं आंदोलन म्हणजे आंदोलन नाही म्हणता येत त्याला, त्यांनी त्या भक्तिरसामध्ये लोकांनी विलीन व्हावं असं त्यांनी त्याबद्दल कार्य केलं। ओके, आणि त्यांचा जन्म झाला आहे 1608 मध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला आहे 1650 मध्ये। त्यांनी बघा व्यवहार आणि अध्यात्म, म्हणजे त्यांच्या याच्यात व्यवहार आणि अध्यात्म यांना सुयोग सांगळ घालून, सुयोग सांगळ म्हणजे दोनही समतोल राखून त्यांनी काय केलं, वारकरी ते, आणि ते सुद्धा वारकरी संप्रदायाचेच काय होते, कवी होते। वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्हाला माहित आहे का, वारकरी संप्रदाय मीन्स होता है कि जो लोग अपने हरिनाम का मतलब जो ये सब का मतलब, जैसे देखो संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सावतामाड़ी, संत तुकाराम सरनरी, ये सभी लोग, नामदेव महाराज, ये सभी विठ्ठल महाराज के भक्त हैं। अब विठ्ठल महाराज मीन्स क्या, तो जैसे जैसे शिरडी के साई बाबा है, शेगांव के गजानन महाराज है, सेम उसी प्रकार पंढरपुर के विठोबा है। तो पंढरपुर के विठोबा महाराज को वो ये सभी संत अपना आराध्य दैवत मानते थे। और उस वक्त का जो काल था, उस वक्त लोगों को मतलब पढ़ने लिखने का कोई इतना शौक नहीं था, और ये जो अभंग के थ्रू उनकी जो अभंग की जो वाणी है वो सबसे इजी है। क्यों? क्योंकि उन लोगों को उस वक्त समझना चाहिए करके। त्यांचे जे दाम्भिकता, दैववाद, अहंकारी वृत्ति, दुराचार, ये जो है उनके इस अभंग से उन्होंने लिए है। उनका सबका अभंग है, उनके जो अभंग है प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वाभूती ईश्वरांना मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श अभंगात मांडतात। मतलब वो संत तुकाराम महाराज ने भी अपना प्रपंच भी करा और साथ में क्या किया, लोगों को अच्छी राह दिखाने का मार्ग भी चुना रहे। अभंग के द्वारा, कीर्तन के द्वारा वो लोगों को अच्छी राह दिखाते थे। और इसीलिए वहाँ के उस वक्त के उस त्या कालखंडातले जे लोक आहेत, जे संत आहेत, ते खूप महान आहे। ओके, समजलं। आता ही जी कविता घेतली आपण आज भेटी लागे जीवा, याच्यामध्ये काय केलं, संत तुकाराम महाराज आपल्या मनातील विठ्ठलांना भेटण्याची जी ओढ आहे, विठ्ठल महाराजांना म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाला जे भेटण्याची ओढ आहे, ती काय करतात, या कवितेतून त्यांनी सांगितली आहे। ओके, लक्षात आलं। ओके, एक वेळा हिंदीत सांगते पहा।
संत नामदेव महाराजांचा संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला आहे 1608 मध्ये आणि त्यांचा मृत्यू आहे 1650 मध्ये. त्यांचं पूर्ण नाव होतं तुकाराम बोल्लोबा अंबिले मीन्स मोरे. त्यांना ते अध्यात्मकाच्या त्यावेळेस ते व्यवहार आणि अध्यात्म हे दोनोंची सांगड दोनों को लेके चलते थे. जैसे देखो आध्यात्म के लिए जो सभी जन आध्यात्म के ऊपर तो और तो दौड़ते नहीं है, तो व्यवहार भी करो और आध्यात्म में कैसा करना चाहिए ऐसे लोगों को वो प्रबोधन करते थे. उनके जो अभंग है प्रेम, नैतिकता, करुणा ये सब उनके अभंग में रहते थे. उन्होंने जो अभंग ने दाम्भिकता, दैववाद, अहंकारी वृत्ति इनको वो थारा नहीं देते थे. ओके. और उनका जो जन्म का स्थान था वो था देहू. ओके. कहाँ है ये पता है आपको? पुणे के पास देहू नाम का जो स्थान है, गांव है, उसमें संत तुकाराम महाराज का क्या हुआ था? जन्म हुआ था. ओके. और उनके जो गुरु थे बाबजी, पिताजी थे भोला जी और माता का नाम था कनकाबाई. उनका 13वें साल में ही विवाह हुआ था, पर उनकी जो पहली पत्नी थी उसके बाद उन्होंने दूसरी पत्नी से उनका ब्याह हुआ था. ऐसे 2 उनकी थी. तो उनका जो जन्म मतलब उनके पापा का नाम क्या था? उनके पापा का नाम था भोलो जी और उनके मम्मी का नाम क्या था? कनकाबाई. ओके. यहाँ तक समझ में आप लोगों को? त्याच्या वडिलाचं नाव काय होतं? भोलोजी आणि त्याच्या आईचं नाव काय होतं? कनकाबाई. त्यांचा जन्म कधी झाला? 1608 मध्ये आणि त्यांचा मृत्यू कधी झाला? 1650 मध्ये. एवढं लक्षात आलं? ते कोण होते? ते ये जो संत तुकाराम महाराज थे ये वारकरी संप्रदाय के लोग थे. वारकरी संप्रदाय में अपने भगवान का गुणगान करने के लिए जो ताड़, खंजरी, मृदुंग लेते हैं उसके लिए उसको बोलते हैं वारकरी संप्रदाय. जैसे हम फॉर एग्जांपल बताती हूँ मैं आपको. जैसे हम लोग कहीं मोर्चा निकालते हैं तो मोर्चे के साथ में क्या रहता है? घोषणा रहती है, साथ में बैनर रहता है कि नहीं रहता है? सेम. पर वो उस तरफ करते थे. और इनके साथ में वारकरी मतलब जो लोग उनको धार्मिकता के ओर बढ़ते हैं वो लोग उनके साथ जाते थे. और उनके साथ में ताड़, मृदुंग मतलब बजाने वाला, हारमोनियम ये सब रहता है. और तुलसी का एक मतलब वृंदावन बोलते हैं उसको मराठी में. तुलसी का एक ये रहता है, पेड़ रहता है उनके साथ में. यानी ये सब लेके वो अपना प्रभु का गुणगान करके मतलब पंढरपुर के विठोबा का गुणगान करके वो क्या करते थे? वारकरी संप्रदाय साल में एक बार तो भी अपने प्रभु की मतलब पंढरपुर की वारी करते थे. यानी साल में एक बार पंढरपुर की वारी करना बहुत जरूरी है. मतलब वो वारकरी संप्रदाय का एक नियम है कि साल में कम से कम एक बार तो भी अपन भगवान के चरण में विलीन होना चाहिए, नतमस्तक होना चाहिए, ऐसा उनका समझ है. इसलिए वो हर साल वारी में जाते थे. अभी तो गाड़ियाँ हुई है, पहले तो गाड़ियाँ नहीं थी, पर पहले तो लोग पैदल जाते थे क्योंकि पैदल ही वारी करते थे. मतलब उनको रहने खाने की व्यवस्था करते थे बट पैदल जाते थे. मतलब उनको महीना 2 महीना रहता था, है ना. तो वो उस वक्त बहुत कठिन था वारी करना, और अभी नहीं है. तो अभी भी जो वारकरी संप्रदाय के अभी यहाँ इधर तो नहीं है वारकरी संप्रदाय, पर अमरावती की तरफ जैसे शेगांव में वारकरी संप्रदाय का शिक्षण दिया जाता है. जो महाराज तुम देखते हो मन मंदिरा मराठी में देखो, उसमें जो कीर्तन करते हो महाराज, हरिभक्त परायण बोलते उनको, वो जो कीर्तन करते वो सब एक तो देहू के लोग रहते हैं. देहू आळंदी में है उनका वारकरी संप्रदाय. और एक शेगांव के गजानन महाराज के स्थान पे वारकरी संप्रदाय का बहुत बड़ा स्कूल है. वहाँ पे उन बच्चों को पढ़ाया जाता है वारकरी संप्रदाय. ओके. यहाँ तक समझ में आप लोगों को? अब हम देखेंगे आगे की पोयम. ओके, नाउ लिसन. अभी हम क्या देखेंगे? पोएम देखेंगे. ओके. सो पहले बार हम पोएम रीड करेंगे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. यानी ये जो अच्छे से भावगीत है ये देखो.
ये जो मतलब यहाँ पे जो प्रस्तुत जो पोयम है वो क्या है कि संत विठोबा महाराज, विठोबा पंढरपुर के विठोबा को वो तुकाराम महाराज ऐसे कहते हैं कि मुझे क्या है, मुझे तेरी आस लगी है, ओढ़ लगी है कि मैं तुझे क्या करूं, मेरी भेटी लागी जीवा लागली सी आस। भेटी लागी मीन्स होता है कि भेटण्यासाठी, ओके। ये जो भेटी लागी मीन्स क्या होता है, भेटण्यासाठी, मिलने के लिए, ओके। भेटी लागी म्हणजे भेटण्यासाठी, हा। भेटण्यासाठी, जीवा मीन्स मला, हा, जीवा मीन्स आपल्या जीवाला, जीवा मीन्स मला, आस मीन्स ओढ, पाहे मीन्स पाहणे, वाट पाहणे, हा, पाहे मीन्स पाहणे, रात्रंदिवस म्हणजे रात्र आणि दिवस, वाट म्हणजे आपण जो केअर करतो, चिंता करतो, पाहे मीन्स वाट म्हणजे एखाद्याची आतुरतेने वाट पाहतो आपण, वाट पाहतो म्हणजे काय करतो, त्याची आपण खूप आसुकतेने वाट पाहतो, वाट पाहणे म्हणजे त्याची येण्याची आपण त्याच्यासाठी आसुसलेलो असतो, वाट म्हणजे त्याची ते वाट पाहणेच होतं। तुझी म्हणजे विठ्ठलाला म्हणतात। पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, पौर्णिमा म्हणजे पता है आपको, पौर्णिमा पुनः, चंद्रमा मीन्स चांद, चकोर मीन्स, चकोर हा पक्षी आहे, हा, चकोर पक्षाचं असं भाग कंपन हे आहे, म्हणजे की हा चकोर पक्षी चंद्रमाच्या तेजाने जे तेच कोण जगतो असं म्हणतात। पौर्णिमेचा जो चंद्र निघतो, जो सरळ मोठा, त्या चंद्राचं जे काय म्हणते त्याला, चंद्राची किरणे पिऊन तो जगतो असं भाग कल्पना आहे, हा, पक्षी, हा। तैसा म्हणजे तसे, तैसा म्हणजे तसे, माझे मन वाट पाहे, माझे म्हणजे संत तुकाराम महाराजांचे, ओके। मन म्हणजे आपलं मन, वाट पाहे म्हणजे त्याची खूप आतुरतेने आपण वाट पाहत होतो, आतुरतेने आपण उसको, ओके। इतने समझ में आपको, सोल्यूशन केअरफुली। भेटी लागे जीवा लागली सी आस, भेटी लागे जीवा लागली सी आस, भेटी लागे जीवा लागली सी आस, वाट पाहे रात्रंदिवस वाट तुझी, म्हणजे इसमें क्या होता है, ये लिखा आपने, आपको दिख रहा है अभी, ये आप लिख लीजिएगा ताकि मैं इधर साइड में हो जाऊं, ओके। सो देखिएगा, भेटी लागे जीवा लागली सी आस, यानी मैं मतलब मुझे, यानी किसको बोल रहे हो कि संत तुकाराम महाराज बोल रहे हैं, किसको, विठोबा को बोल रहे हैं कि मुझे तेरी, मतलब मुझे तेरी मिलने की, दर्शन लेने की, मिलने की क्या लगी है, ओढ़ लगी है, आतुरता लगी है, और पाहे रात्रंदिवस वाट मिले, और मैं इसीलिए मैं क्या कर रहा हूँ, आपको रात दिन मैं आपको राह देख रहा हूँ, वाट पाने म्हणजे राह देखना, ओके। मैं रात दिन क्या कर रहा है, डे नहीं देख रहा ना, नाइट देख रहा हूँ मैं, पर आपकी राह देख रहा हूँ मैं, क्यों, क्योंकि मुझे क्या है, तुम्हारी भेंट, यानी तुम्हारी पहचान होना, यानी मुझे मिलने की भेटी लागी म्हणजे मुझे मिलने के लिए मेरा जी तड़स रहा है, मेरे को मुझे ऐसा लग रहा है कि मुझे अभी तुम मुझे मिलना चाहिए करके, आपके दर्शन की, दर्शन मीन्स क्या होता है, वो भगवंत है कितना भी हो तो भगवंत की दर्शन की मुझे क्या लगी है, ओढ़ लगी है, आस लगी है। ऐसे वो संत तुकाराम महाराज किसको बोलते हैं, पंढरपुर के विठोबा को बोलते हैं कि हे भगवंता तू मुझे एक बार तो भी क्या दे, दर्शन दे, क्यों, क्योंकि मुझे क्या लगा है, तेरी मतलब तेरी आस लगी है मुझे कि हे, अरे तेरे दर्शन की, मेरे मन को तेरे दर्शन की क्या हुई, आस लगी है, ओढ़ लगी है, हे मैं इसीलिए क्या कर रहा हूँ कि मैं आपको रात दिन आपकी राह देख रहा हूँ, क्योंकि आपके दर्शन की तीव्र आस मुझे लगी है, ओढ़ लगी है मुझे, और इसीलिए मैं आपको रात दिन आपकी राह देख रहा हूँ, ओके। उसके बाद है
पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। ये दो लाइन समझ में आई क्या आपको? मैं एक बार बता दूं मराठी में, ओके। देखो म्हणजे जसं या ही जी पोयम आहे, ही पोयम काय म्हटलं जाते, या पोयमचं प्रस्तुत काय आहे की संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाचं दर्शन घेण्याची काय लागली आहे, ओढ लागली आहे, आस लागलेली आहे। त्यांची तीव्र इच्छा आहे त्यांची की मला माझा विठोबा, माझा विठोबाला माऊली म्हणतात ते, माझी माऊली मला कधी मिळते अशी त्यांची, ते त्याच्यासाठी काय करतात की मला एक तरी वेळा, म्हणजे मला हे विठोबा मला एक तरी वेळा मला दर्शन दे, मला तुझ्या दर्शनाची ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे, मला तुझ्या दर्शनाची तीव्र इच्छा आहे। कारण मी त्याच्यासाठी काय तुझी रात्रंदिवस काय पाहताय, वाट पाहताय, मी तुझी रात्रंदिवस वाट पाहताय की तू मला कधीतरी, रात्री दे दिवसा दे, पण कधीतरी मला काय दे, तू दर्शन दे, असं संत तुकाराम महाराज विठोबाला विनवणी करतात कि हे भगवंता तू मला एक वेळा तरी दर्शन दे। ओके, इतना समझ में आप लोगों को? मैंने हिंदी में भी बताया था आपको कि क्या था कि भगवंत और भक्त का संवाद है ये कि हे भगवंता तेरी मुझे बहुत आस है, क्योंकि मुझे आज ना कल मुझे क्या है, तुझे मिलने की बहुत याद आ रही है, मुझे बहुत दर्शन करने की बहुत याद आ रही है। हे भगवंता तू मुझे क्या कर, दर्शन दे करके, इसलिए मैं तेरी दिन रात राह देख रहा हूँ। ओके, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। पौर्णिमेचा चंद्रमा म्हणजे क्या होता है कि अरे पौर्णिमेचा चंद्र मीन्स होता पूनम, पता है ना आपको? पूनम में चांद कैसा रहता है, बहुत बड़ा रहता है ना, यानी पूनम में पूरा चांद निकलता है। उसके बाद दिन ब दिन घट के क्या होता है, अमावस्या आती है। 15 दिन का रूटीन चालू रहता है, 15 दिन में अमावस्या, 15 दिन में पूर्णिमा, ये जो मतलब ये चालू रहता है जैसे जैसे पृथ्वी के अनुसार। तो पूर्णिमे का चंद्रमा चकोरा जीवन, जैसे पूनम के चांद के लिए जो चकोर पक्षी है, ये चकोर पक्षी कैसी भ्रामक कल्पना है कि ये चकोर पक्षी पूनम के चांद को जो उसका जो क्या बोलते हैं, उसके जो किरण, उसके जो देखो सूर्य के भी किरण रहते हैं और चंद्र के भी किरण रहते हैं, वो किरण पी के क्या करता है, अपना जीवन व्यतीत करता है, जीता है। और ऐसे ही तैसा माझे मन वाट पाए, जैसा चकोर पक्षी 15 दिन के लिए आपकी आस लगा के बैठता है कि मुझे क्या होगा, आज तो भी पूनम आएगी और मैं पूनम के जो चंद्र की जो प्रतिमा है, जिसके जो किरण है, वो मैं पी के जीवन जीऊंगा। यानी 15 दिन तक वो राह देखता है, सेम वैसा ही तैसा माझे मन वाट पाए, और ऐसी ही वोड़ मेरे मन को लगी है। क्यों? क्योंकि मुझे भी ऐसा लग रहा है कि जैसे चकोर पक्षी अपने पूर्णिमा के चांद का इंतजार करता है, वैसा ही मेरा मन आपकी राह देखने के इंतजार करता है, क्योंकि कब आएगा मेरा भगवान और कब मुझे दर्शन देगा। यानी उन्होंने ये क्या दिया, दृष्टांत दिया है। दृष्टांत इट मीन्स उदाहरण दिया है कि उन्होंने उदाहरण में क्या दिया, एक चकोर पक्षी का उदाहरण दिया है कि जैसे चकोर पक्षी पूनम के चांद की राह देखता है, वैसे ही मैं तुम्हारी राह देख रहा हूँ भगवंता, मुझे एक बार तो भी क्या कर, दर्शन दे। आया समझ में? ओके, नाउ लिसन, एक बार मराठी में बताती हूँ। पहा, जसा पौर्णिमेचा अमावस्यानंतर पौर्णिमा येते, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे। ओके, जसं अमावस्यात कसं काळा कुट्ट अंधार असतो, तसा पौर्णिमेत लखलखाट असतो, प्रकाश असतो। तर पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण असतो, त्याचे जे चंद्रकिरण असतात ते बघा, आपण आता कोजागिरी पौर्णिमेत पहा तुम्ही, दूध घालतात ना, आता तुम्हाला माहित आहे ना, दूध उकळू घालतात आणि चंद्राच्या किरणमध्ये, आणि त्याचं किरण पडलं की आपण ते पितो, कोजागिरी म्हणतात ना त्याला। तर तसंच तो म्हणते की हा चकोर पक्षी हा आपल्या पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहतो का, कारण त्याला त्या चंद्रकिरण प्यायचे असतात, त्याचं जीवन त्याच्यावर व्यतीत असते। आणि त्याच्यानंतर तसंच जसं चकोर आपल्या पूर्णिमेच्या चांदची काय करते, पौर्णिमेच्या चांदची वाट पाहते, तसंच माझं सुद्धा मन तुझं काय करत आहे, तसंच माझं मन सुद्धा तुला वाट पाहत आहे, तुझ्या दर्शनाची मला ओढ लागलेली आहे, माझं सुद्धा मन तसंच तुझ्या दर्शनाची
वाट पाहत आहे. समजलं की नाही समजलं? ओके, तुला समझलं? ओके, अब हम देखेंगे इसकी थोड़ी सी चाल कैसी है. आपको भी रिसाइट करना है, इसलिए बोल रही हूँ मैं कि कैसे होते हैं, मतलब कैसे गाया जाता है इसको, पोएम को. ओके, पा भेटी लागे जीवा लागली सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. भेटी लागे जीवा लागली सियास, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन. तैसे माझे मन, तैसे माझे मन वाट पाहे. भेटी लागे जीवा लागली सियास. ओके, ऐसे आपको रिसाइट करना है, क्योंकि ये पोएम है तो पोएम के अनुसार ही पढ़ना चाहिए, ना कि लेसन के अनुसार. ओके, सो बाय बाय, हैव अ नाइस डे.